नवीन पनवेल येथील प्रियदर्शनी सखी महिला मंडळाच्या वतीने देखील हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्वचा रोग तज्ञ डॉक्टर दीपाली शेंदारकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। मकर संक्रांतीच्या सणानंतर सर्वत्रच हळदी कुंकू समारंभाला सुरुवात होते। महिला वर्गासाठी ही तर एक पर्वणीच असते। सौभाग्याचं लेणं म्हणून हळदी कुंकवाची लयलूट केली जाते। मंगळवारी नवीन पनवेलमध्ये प्रियदर्शनी सखी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभाला त्वचा रोग तज्ञ डॉक्टर दीपाली शेंदारकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू देऊन तसंच उखाणे घेऊन मोठ्या उत्साहात हा समारंभ साजरा केला। अलीकडे ताल पलीकडे ताल, मध्ये रंगीत पेटी, लेक कुणाची हसुरा मुंबईकरांची, सून कुणाची वहाळगावच्या बाळशेठ पाटलांची। वहाळगावला भरला बाजार, मोती आणलं 300,000, वगळून गेलं महाद्वारी, महाद्वारीचा पैका। भरतरावांचं नाव घेते सर्वजणी ऐका। घर घरासमोर अंगण, अंगण्यात तळ, तळ्यात होडी, त्यात बसली के.जे. पाटलांची जोडी। यावेळी उपस्थित त्वचारोग तज्ञ डॉक्टर शेंदारकर यांनी महिलांना थंडीमध्ये त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले। खरं सांगायचं तर आपलं पनवेल किंवा रायगड जिल्ह्याचं वातावरण हे स्किन आणि केसांना दुर्दैवाने अजिबात चांगलं नाहीये। त्यात पाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बोरिंगचं आहे, सिडकोचंही नाहीये बऱ्याच ठिकाणी। तर त्याच्यामुळे त्वचा काळवणणे किंवा केस अति प्रमाणात गळणे हा प्रॉब्लेम आपल्याकडे 90% पेशंटमध्ये बघायला मिळतो। तर आता काळजी घ्यायची असं आपण एक ओझरता विषय घेतला तर त्याला मी सुरुवात करेन की थंडीचा सीझन हिवाळ्यात चालू आहे। तर अगदी लहान जन्मलेल्या बालकापासून किंवा अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा आहे की त्वचा कोरडी पडते आणि अगदी बाळाची त्वचा पण तुम्ही बघा रखरखीत होते, वय जसं वाढेल तशी ती ड्राय होत जाते। म्हणजे मेन काम हेच राहतं की तुम्ही कुठच्याही फॉर्ममध्ये मॉइश्चरायझर त्वचेला लावणे, अगदी चेहऱ्यापासून हात पाय सगळीकडे। आणि जर घरात काहीच आपल्याकडे खरंच काही नसेल तर पॅराशूटचं कोकोनट ऑइल हे सुद्धा उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतं। म्हणजे असं नाही की काहीतरी आपण बाहेरचंच प्रॉडक्ट आणून लावलं पाहिजे, अगदी कोकोनट ऑइलसुद्धा ते चांगलं काम करतं। तर हे झालं थंडीतलं मेन। दुसरं आपण म्हणालो की आपला सीझन हा आहे की दमटपणा आहे हवेमध्ये, म्हणजे हिवाळा जरी असला तरी हवेत दमटपणा आहे म्हणजे मॉइश्चर आहे। तर त्याच्यामुळे स्किन लगेच काळवंटे। त्यातल्या त्यात जे फेअर लोक आहेत, अति फेअर लोक आपण म्हणतो, तर 5 मिनिट उन्हात आपल्याला वाटतं की गच्चीवर मी 5च मिनिटं तर कपडे वाळत घालून येते, पण त्या 5 मिनिटाचे रोज जर आपण काउंट केले तरी सुद्धा ती काळवंटे। तर त्याच्यात सनस्क्रीनचा उपयोग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। तर सनस्क्रीन आणि हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझेशन करणं स्किनला। आणि केस गळतात त्याला करणं तर म्हणजे ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही आहे। जर काही कारणाने केस गळायला सुरुवात झालीच तर गोळ्या घेणं किंवा डॉक्टर देतात, त्यातही मी स्किनचे डॉक्टर स्पेसिफाय करेन, कारण त्यांना माहिती आहे की कुठच्या पेशंटला काय द्यायचं आहे। ते जनरलाइज ट्रीटमेंट नाही आहे की बाबा मी एखादं औषध तुम्हाला दिलं म्हणून तेच औषध तुम्हाला लागू पडेल असं काही नाही आहे। त्याच्यामुळे कुठच्याही स्किन डॉक्टरांकडून केस गळण्याला ट्रीटमेंट घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातात आहे। आणि डाएट नीट असणं हे तर पाहिजेच आहे, म्हणजे फक्त केसांसाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा आहार आपला नीट असणं हे एक महत्त्वाचं आहेच आहे।